नमस्कार तुमका सर्वांक म्हज्या चॅनलाक आज आम्ही बीफ मसाला फ्राय हाची रेसिपी करया। फकत 15 मिनिटांनी एक क्विक आणि डिलिशियस रेसिपी स्टार्टर्साक सांगिल्ली रेसिपी जावन आसा। वेळ काडीनासतना सुरू करया आयची ही रेसिपी। हांगा हांवें 750 ग्रॅम्स बोनलेस बीफ काडलेला। ही रेसिपी तुमका मच्छनांती करूंक जाता। हांगा या मासाचे पीसेस क्यूब्स कट करचे म्हळ्यार ल्हान पीसेस कट करचे आणि हे धुवन क्लीन करून त्याचे उदक ड्रेन करून दवरचे। आता हे मास आम्ही मॅरिनेट करया। हांगा 1 टेबल स्पून म्हणसर जिंजर गार्लिक पेस्ट, आले लसणेचो पेस्ट, तशेंच 1 कप म्हणसर फ्रेश दही घालचे। हे दोन्ही घालून बरें करून हांगा मिक्स करूंक आसा। हांगा लम्स उराणातले बरे पळोवन दही बरें करून मिक्स करचे। दही आणि जिंजर गार्लिक पेस्ट बरो मिक्स जाल्लेंस हाका आता आमी दुसरो मसाला घालया। 1 टीस्पून मीठ, अर्धे टीस्पून क्युमीन पावडर जिऱ्याचो पिठो, 1 टीस्पून रेड चिली पावडर यो नॉर्मल रेड चिली पावडर असताने तो यूज करचो, 1 टीस्पून म्हणसर कणपेरी पावडर कोरिएंडर पावडर आणि 1.5 टीस्पून म्हणसर हांगा काश्मीरी रेड चिली पावडर कलरा खातीर यूज करचो। तशेंच अर्धे टीस्पून म्हणसर हळदी पावडर घालचो। उपरांत हे सकड मसाला बरें करून हांगा मिक्स करचे। हांगा तुमका ऑरेंज फूड कलर जाय तर यूज करूं येता, पूण हांवें यूज करूं ना। हांगा काश्मीरी रेड चिली पावडर आसा न्ही तोच पावता कलरा खातीर। इन केस तुमचे कडेन ना तर या तुमका ब्राइट कलर जाय तर तुम्ही ऑरेंज फूड कलर यूज करूं येता। म्हज्या चॅनलाक तुम्ही कोणी येदोळ सबस्क्राइब करूना जाल्यार दयाकन सबस्क्राइब बटना क्लिक करा। सांगाता म्हजे व्हिडिओ अपलोड जाल्लेंचो नोटिफिकेशन येवच्या खातीर बेल आयकनाकी क्लिक करा। हांगा मसाला बरो मिक्स जावन मास मॅरिनेट करूंक तयार जाला। हे आता आमका मिनिमम 4 घंटे खातीर नांतर ओव्हरनाइट मॅरिनेट करूंक दवरूंक आसा। हे आमी आता फ्रिजांत मॅरिनेट करच्या खातीर दवरचे। इन केस तुमचेकडे टाइमच उणो आसा जाल्यार मिनिमम 1.5 घंट्या खातीर मुनी मॅरिनेट करूंक दवरा। खंयचीय मास अर्ध्या घंट्याचे वरने चड मॅरिनेट करतात जाल्यार ताका दही उपयोग केला जाल्यार ताचे सांगाता विनेगर या लाइम ज्यूस बिलकुल घाली नाकात। 4 घंटे उपरांत आता हे मास फ्रिजांत दवरले कुकरांत डायरेक्टली ट्रान्सफर करचे। हाचे सांगाता आयदनांत लागलेल्या मसाल्याक इल्लेशे उदक घालून हे हाका घालचे। हांगा आमका एक्स्ट्रा कांय उदक घालूंक ना या आणि काही मसाला हांगा ऍड करूंक ना। फकत 1 टीस्पून म्हणसर गरम मसाला आणि हांवें म्हज्या बेनिफिटा खातीर बीफाक आमी सडा उचम हिंग घालता। 1/2 टीस्पून म्हणसर हांवें हांगा हिंग घाला। हे ऑप्शनल, तुमका जाय तर हे स्किप करूं येता। हाचे उपरांत हांगा एक बरें मिक्स करचे। उपरांत हांगा फ्लेम लो दवरून हे आता स्लो कुकिंग प्रोसेसार आमकां उकडूंक आसा। पहिले हाई फ्लेम दवरून एक विसील जाल्लेंस फ्लेम लो दवरचो। उपरांत लो उज्यारत 15 मिनिटां खातीर उकडूंक सोडचे। मटन यूज करता जाल्यार मटन 10 मिनिटां भितर उकडून रेडी जाता। 15 मिनिटां उपरांत कुकराचे धांगणे कान आमी चेक करया। हांगा बीफाच्या मांसांत उदक बरें सुटला। हे आता उदक आमकां आटोवंक आसा। हे आमकां कडी करूंक ना, फ्राय करूंक आसा। त्या देखून हांगा फ्लेम हाई दवरून हांगा कंटिन्युअसली स्टर करत रावचे आणि उदक आटोवचे। ह्या वेळार आमी 1 टेबल स्पून म्हणसर हांगा लिंब्याचो रोस घालून बरें करून हांगा मिक्स करचे। हांगा फ्लेम आमी हाई दवरून उदक आटोवन आसा जाल्यार कुलेरांत हांगा कंटिन्युअसली गुडावनंत रावचे, नातल्यार हांगा आडयेक लागचे चान्स आसता। हांगा तुम्ही पळोव येता उदक बरें आडरून मास एकदम ड्राय जाला। आता हे मास आमकां बटरांत रोस्ट या फ्राय करूंक आसा। हांवें हांगा 1 टेबल स्पून म्हणसर तेल काडलेला, तशेंच 1 व्हडलो क्यूब बटर काडलेला। बटर हांगा मेल्ट जाल्लेंस ते मास आता हाका ट्रान्सफर करचे। 1 बाय 1 स्पून आता कान घालचे। उपरांत हे कंटिन्युअसली हांगा स्टर करूंक रावूंक आसा। त्या देखून फ्लेम हांगा मीडियम टू हाई दवरचो। हांवें हांगा 750 ग्रॅम्स मास काडलेला। इन केस तुमका हाचे वरने उणे म्हळ्यार 500 ग्रॅम्स या ताचे वरने उणे काडप आसा जाल्यार तुम्ही इल्लेशे इंग्रेडियंट्स उणे घालचे। स्पेशली चिली पावडर आसा न्ही तो तिकेशे उणे करून
ही रेसिपी तयार करची। हांगा मांस गेल्या उपरांत आमकां त्याच बचरांत फ्राय करूंक आसा। त्या देखून हांगा स्पून कंटिन्युअसली स्टर करनंतर भाजून रावचे। ह्या वेळार हांगा बीफ फ्राय जावन तयार जाला। हाचे वयल्यान आतां आमी इल्लोसो कणतरी पालो घालचो। ह्यो बारीक कट करून इल्लोसो वयल्यान शिमटायल्यार पुरो। हांगा आमचे एकदम डिलिशियस तशेंच झटपट जावचे बीफ मसाला फ्राय तयार जाला। हे सडावत जावन एज अ स्टार्टर्स तुम्ही यूज करू येत। नंतर चपाती या पराठा वट्टू सेम एकदम संगील जावन आसा। बरो आसता तुमकां सर्वांक यो व्हिडिओ पसंद आयलो म्हण पसंद आयल्यार दायकन लायक बटना क्लिक करा। तशेंच ही रेसिपी तुमच्या मोगाच्यांक कुटुंबदारांक सैऱ्या दैऱ्यांक फॉरवर्ड करून म्हाका सपोर्ट करा। सांगाता ही रेसिपी तुमकां कशी लागली म्हणून कमेंट बॉक्सान तुमचे अभिप्राय म्हाका ತಿಳಿಸಿया। बेगीन सियेता नव्या रेसिपी वट्टू टिल देन टेक केअर गॉड ब्लेस तुमच्या मोगाचे कविता।